नमस्कार. आज आपण इयत्ता 10वी मधील झालेल्या कवितांच्यावरची कृती पाहणार आहोत. झालेल्या कवितांच्यावरची कृती. आणि ही कवितेवरील कृती आपल्याला परीक्षेमध्ये 4 मार्क्सची म्हणून विचारली जाते. हे 4 मार्क्स आपल्याला सर्वांच्यासाठी महत्त्वाचे आहेत. आपली जी चौथी कविता झाली उत्तम लक्षण, या उत्तम लक्षण कवितेच्या वरील असणारी कृती आपण पाहणार आहोत. साधारणपणे आपण आतापर्यंत 5 कविता पाहिल्या. या 5ही कवितांच्या वरची असणारी कृती पाहणार आहोत. त्याच्यावर विचारले जाणारे प्रश्न आहेत ते प्रश्न नेहमी त्याच साच्यामध्ये विचारले जातात आणि तेच प्रश्न असतात. फक्त आणि फक्त कविता कोणती आहे त्याच्यावरती ते जे प्रश्न आहेत ते प्रश्न फक्त बदलत राहतात. आपण चौथी कविता पाहिली. त्यामध्ये आपल्याला इथं पहिली कविता आहे उत्तम लक्षण. उत्तम लक्षण या कवितेच्या संदर्भातची कृती आपण पाहणार आहोत. बघा काय असते. प्रस्तुत कवितेचे कवी आणि कवयित्री. उत्तम लक्षण कवितेचे कवी आणि कवयित्री. तर कवी आणि कवयित्री त्याच्यामध्ये उत्तम लक्षण कवितेचे कवी संत रामदास. संत रामदास. कवितेचा विषय, उत्तम लक्षण कवितेचा विषय काय आहे तर उत्तम गुणसंपन्न आदर्श व्यक्तीची लक्षणं हा कवितेचा महत्त्वाचा विषय आहे. तिसरा प्रश्न बघा. प्रस्तुत कवितेतून संदेश कोणता मिळतोय. या उत्तम लक्षण कवितेतून काय संदेश मिळतोय तर व्यक्तीनं जीवनामध्ये वागत असताना काय करावं आणि काय करू नये याचं स्पष्ट आणि सडेतोड मार्गदर्शन संत रामदासांनी आपल्याला केलेलं आहे. चौथा प्रश्न. प्रस्तुत कविता आवडण्याचे व न आवडण्याचे कारण. चौथा प्रश्न हा प्रत्येकाचा वेगळा असू शकतो. कारण ही कविता आवडण्याचं आणि न आवडण्याचं कारण. ही कविता मला आवडली तर का आवडली, ही कविता मला नाही आवडली तर का आवडली नाही, याचं स्पष्टीकरण या ठिकाणी महत्त्वाचं आहे. बघा आपण 4 प्रश्न पाहतोय. त्या 4 मध्ये पहिले जे 2 प्रश्न आहेत ते फिक्स असतातच आणि नंतरचे जे 2 आहेत या कवितेतून मिळणारा संदेश आणि कविता आवडण्याची न आवडण्याची कारण, त्या दोन्हीपैकी एक प्रश्न असतो. दोन्हीपैकी एक प्रश्न असतो. प्रस्तुत कविता आवडण्याचं न आवडण्याचं कारण. आता सोमत असल्यामुळं प्रत्येकाचं कारण हे वेगळं असू शकतंय. ही कविता आवडली तर का आवडली आणि नाही आवडली तर का आवडली नाही, प्रत्येकाचं मत वेगळं असू शकतं. बघा उत्तम लक्षण ही कविता मला खूप आवडली कारण या कवितेमध्ये संत रामदासांनी लोकांना केलेला उपदेश खूप छान आहे. जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी हा मंत्र अतिशय बहुमोलाचा आहे. म्हणून मला ही कविता खूप आवडली. मला ही कविता खूप आवडली. कविता आवडली एक गुण, त्याचं कारण सांगितलं का आवडली एक गुण, असे ते 2 गुण आहेत आणि वरचे 2 गुण, असे 4 मार्क्सची ही कृती. तर काही लोक म्हणणार मला ही कविता नाही आवडली. चालू शकते कारण सोमत आहे. मला ही कविता आवडली नाही. याचं कारण या कवितेतील भाषा प्राचीन वाटते. कारण काही असू शकतं. काही शब्द अवघड आहेत, अवघड वाटतात, त्यामुळे मला ही कविता आवडली नाही. त्याचं चुकीचं नाही, बरोबरच आहे कारण सोमत आहे. त्यानंतरची दुसरी कविता आपल्या पाठ्यपुस्तकातील 6वी कविता वस्तू. आता वस्तू या प्रस्तुत कवितेचे कवी आणि कवयित्री. साचा तोच असतो, लक्षात घ्या. कवी आणि कवयित्री द भा धामनस्कर. कवी कोण आहेत? द भा धामनस्कर, दत्तात्रय भास्कर धामनस्कर. कवितेचा विषय काय? निर्जीव वस्तूंनाही मानवी भावना असते आणि ती भावना जोडली की ती वस्तू अनमोल ठरते. हा कवितेचा महत्त्वाचा विषय आहे. आता प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश, काय संदेश मिळतोय वस्तूमधून की वस्तूशी असलेला स्नेहसंबंध जोपासावा,
त्यांचं आयुष्यही माणसासारखंच संवेदनशील असतं आणि त्याच्याविषयी कृतज्ञता भाव जपावा हा संदेश यातून आपल्याला मिळतो त्या वस्तूमधून. आता प्रस्तुत कविता आवडण्याचं आणि न आवडण्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं. आवडली तर का आवडली, नाही आवडली तर का आवडली नाही. आता मला ही कविता आवडली, 1 मार्क्स. कविता आवडली कारण वस्तूशी निगडीत प्रत्येक व्यक्ती असल्यामुळं आपल्या प्रत्येकाच्या संबंधित सुद्धा एक एक वस्तू निश्चितच असते. ती आपली लोकप्रिय असते, महत्वाची असते. आणि मग अशा काही वस्तू प्रत्येक जण जतन करून ठेवतो, काही जतन करून ठेवलेले आहेत. त्यामुळे मला ही कविता खूप आवडते. आपलं मत असू शकतं तसं. दुसरं बघा, मला ही कविता नाही आवडली, निगेटिव्हिटी. मला ही कविता नाही आवडली कारण वस्तू काही बोलत नाहीत, त्यांना भावना नसतात, मन असतं, असं मला पटत नाही. त्यामुळं मला ही कविता आवडली नाही. अगदी बरोबर. त्यानंतर तिसरी कविता आश्वासक चित्र. आश्वासक चित्र ही आपली 9वी कविता आहे. आश्वासक चित्र. प्रस्तुत कवितेचे कवी आणि कवयित्री कोण आहेत? नीरजा. डॉक्टर नीरजा राजन धुळेकर. मग आपण पाहिलं नीरजा राजन धुळेकर. कवितेचा विषय लहान मुलांच्या खेळातून स्त्री पुरुष समानतेचं चित्र यामध्ये रंगवलेलं आहे. हे समानतेचं मूल्य विद्यार्थ्यांमध्ये संक्रमित व्हावं आणि रुजावं हा महत्वाचा कवितेचा असणारा गाभा, तो विषय. आता या कवितेतून संदेश काय मिळतो? प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश, स्त्री पुरुष समानता भविष्यात कधीतरी साकार होईल. आज जरी नसली तरी भविष्यात कधीतरी साकार होईल हा संदेश आहे. कविता आवडण्याचं आणि न आवडण्याचं कारण बघा, मला ही कविता खूप आवडली. स्त्री पुरुष समानता निर्माण झाली तर प्रत्येक घटकामध्ये समानता होईल, असमानतेची दरी नाहीशी होईल. त्यामुळे पुरुषाबरोबर स्त्रियांना सुद्धा अधिकार मिळतील. प्रत्येकाचं मत वेगळं असू शकतं. काही लोक म्हणणार मला ही कविता नाही आवडली. मला कविता आवडली नाही. स्त्री पुरुष समानता येईल असं म्हणणं कितपत योग्य आहे? ती शिकली तरी इतरांच्या पुढे जाईल, पुरुषाचं स्थान डळमळीत होईल. कविता नाही आवडली. एक लक्षात घ्या, हा जो चौथा प्रश्न आहे तो चौथा प्रश्न स्वमताच्या बाबतीत आहे. तुम्ही जे लिहाल ते बरोबर. फक्त ही मला कविता आवडली म्हटलं तर 1 मार्क्स, कविता नाही आवडली म्हटलं तर 1 मार्क्स. पण जो पुढचा जो चौथा मार्क्स आहे तो घेण्यासाठी त्याचं स्पष्टीकरण महत्वाचं आहे. चला, चौथी कविता म्हणजेच भरत वाक्य ही आपल्या पाठ्यपुस्तकातील 12वी कविता आहे. भरत वाक्य. तर प्रस्तुत कवितेचे कवी आणि कवयित्री मोरोपंत. आपण पाहिलं मोरोपंत, मोरेश्वर रामचंद्र पराडकर. मोरेश्वर रामचंद्र पराडकर. कवितेचा विषय सज्जन माणसाच्या सहवासाचं व सद्विचारांच्या श्रवणाचं महत्व याकडे लक्ष वेधलेलं आहे. कवितेचा विषय बघा, सज्जन माणसाच्या सहवासाचं सद्विचारांचं श्रवण हे खूप महत्वाचं आहे, त्याकडे लक्ष वेधलेलं आहे. आता प्रस्तुत कवितेतून काय संदेश मिळतोय तर जीवनामध्ये मोहाला बळी पडू नये, सत्कर्मात व सज्जनांच्या सहवासात राहण्याची शिकवण दिली गेली. चारित्र्य संपन्न होण्यासाठी संसारी उपासका करता लोकांना एक मौलिक संदेश त्या ठिकाणी मिळतोय. चौथा नेहमीचा कविता आवडण्याचं आणि न आवडण्याचं कारण. ही कविता मला खूप आवडली. कविता खूप आवडली कारण का, जीवन जगण्याचं सूत्र कवितेतून मिळालेलं आहे. चांगले लोक, चांगले विचार अवतीभोवती असतील तर माणूस एकटा नसतो, त्याची प्रगती होते. म्हणून मला ही कविता खूप आवडली. ही कविता मला नाही आवडली कारण त्यातील भाषा खूपच प्राचीन आहे, समजायला कठीण आहे. म्हणून मला ही कविता आवडली नाही. म्हणजे तुमचं सोमत काही असू शकतं. 5वी जी कविता आहे खोद आणखी थोडेसे, ही आपल्या पाठ्यपुस्तकातील 15वी कविता. बघा,
प्रस्तुत कवितेचे कवी आणि कवयित्री आसावरी काकडे. कवितेचा विषय जीवनात प्रयत्न आणि सकारात्मकता यांचं महत्व अनन्यसाधारण आहे. कवितेतून मिळणारा संदेश म्हणजे कोणतंही ध्येय साध्य करत असताना संयमानं, जिद्दीनं, आत्मविश्वासानं, चिकाटीनं कार्यरत राहणं, कष्टाची कास धरावी, हा संदेश या कवितेतून व्यक्त होतो. कविता आवडण्याची आणि न आवडण्याचं कारण, ही कविता मला खूप आवडली कारण जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन जर खऱ्या अर्थानं सकारात्मकता असेल तर कष्ट सहन करून सुद्धा येणारं दुःख पचवण्याची ताकद निर्माण होते. त्यामुळं कवितेमधील असणारी चिकाटी, जिद्द, आशावाद हा मला छान वाटला. आता कविता ही मला आवडली नाही म्हणजे निगेटिव्हिटी का आवडली नाही आता हे तुम्हीच लिहा. लक्षात आलं. आणि त्याशिवाय लक्षात घ्या, ह्या पाचही कविता, राहिलेल्या आपल्या 2 कविता आहेत आपण नंतर पुढे पाहणार आहोत, पण ह्या पाचही कवितांची असणारी कृती, ते 4 प्रश्न वहीमध्ये लिहून काढा की जेणेकरून आपल्याला पुढे महत्वाचे आहेत ते 4 मार्क्स मिळवण्यासाठी. ओके, धन्यवाद.